जय गुरु. ऐकू येत आहे का? नमस्कार. हो, येते येते. हा. ठीक आहे. तर मला वाटतं आपलं 5वं सुभाषित चाललं होतं. हं, हा. जय गुरुदेव. जय गुरु. छान. तर हे कोण वाचेल? 5वं सुभाषित काल अर्धवट वाचलं होतं मला वाटतं. हो हो. तो श्लोक अर्धवट झाला होता. हो, वाचा ना. स्क्रीनवर दिसत नाहीये तो. दिसत नाहीये का? ओके, एक मिनिट. आता दिसतोय? नाही. नाही सर. ओके. आता दिसतोय? नाही. नाही, आता मला वाटतं फक्त स्क्रीन शेअर व्हायला सुरुवात झाली पण दिसला नाही अजून. हा, आता दिसेल. तुम्ही स्क्रोल केलं की दिसेल आता. ओके. हे पण नाही. हे सुभाषित तिसरं आलंय. हा, नाही, एक मिनिट परत करतो मी. इथे गडबड झाली. असं काय होतंय? बरोबर. आता दिसलं? नाही नाही नाही. स्टार्ट होतंय सर अजून. दिसलं का? नाही दिसलं. नाही. दिसलं की सांगते. शेअरिंग म्हणतं मला आलेलं आहे. नंतर नाहीच आहे. नाही. मगाशी 3 नंबरचं सुभाषित तरी दिसलं होतं. हम्म, हम्म, हम्म. आता हे 5वं आहे ना. हो. आता बघा. नाही नाही आर्टेड स्क्रीन करून येत आहे. नाही हा, आता आलं हा, आलं. आलं आलं सर. आलं आलं. आलं ना? हा, ठीक आहे. चला. वाचू तर का? हा, वाचा. हा. मी वाचलं होतं सर काल. अर्ध झालं हा, होतं मग. हा, थोडंच झालं होतं. वाचा वाचा ना. वाचा ताई, वाचा तुम्ही. दोघींनी वाचा. हा, नाही चला. नाही, वाचू देत त्यांना. मी कोणी नव्हतं म्हणून मी म्हटलं, बाकी काही नाही. होय. सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. हा, छान. छान म्हटलं. हम्म. तर आता याचा आपण अर्थ बघूया. आधी अन्वय बघूया. काल जसं बघितलं तसं. हा. आपतितम. हम्म. आपतितम सुखम सेव्यम. म्हणजे सुखमचा पण संधी विग्रह केला. सुखम अधिक आपतितम आणि आपतितम सुखम सेव्यम. मग दुःखम आपतितम तथा. तर तथा आधी घेतलं. तथा म्हणजे तसंच. आपतितम दुःखम सेव्यम. हा, याचा अर्थ काय की आपतितम. पतित म्हणजे काय? पत धातू तुम्हाला माहितीये, बरोबर? पत धातू पडली. म्हणजे काय? पडणे. पतित पडली. म्हणजे काय? पतित म्हणजे काय? पडलेला. पडले, पडलेला. भूतकाळ. बरोबर, बरोबर, पडलेला. आणि आपतितम म्हणजे काय? न नाही. न आ पडली. जेव्हा लागतो ना, नाही, आ जेव्हा जातो ना, आ जेव्हा एखाद्या धातूला शब्द लागतो तेव्हा आपल्या जवळ, अगदी जवळ. जसं गच्छ, आगच्छ. गच्छ म्हणजे जाणे, आगच्छ म्हणजे आपल्या जवळ येणे, असं. तसंच आपतितम म्हणजे आपल्याशी. हा, म्हणजे आपल्या समोर जे पडलेलं, पडलेलं म्हणजे आलेलं. हा, आपल्या दाराशी आलेलं सुख, सुखम सेव्यम. आता काल मी तुम्हाला, मला वाटतं, कर्तव्यम असा याचा अर्थ सांगितला होता ना, काल परवा. परवा कर्तव्य म्हणजे काय? करण्यायोग्य, हा, करण्याजोग्य. करण्यायोग्य. बरोबर. तर इथं सेव्यम.
आता सेव्यम हा शब्द सेव या धातूपासून आलेला आहे. सेव 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 सेवा करणे किंवा सेवन करणे. हम्म. तर सेव्यम म्हणजे काय? सेवन करणे, करण्यायोग्य. तर जे आपल्यापाशी जे सुख आपल्याजवळ येतं ते सेवन करण्यायोग्य आहे, सेवन करायला हवे. तथा आपतितम दुःखम सेव्यम. तसंच जे आपल्यासमोर जे दुःख वाढून येतं, हम्म, ते पण आपल्याला सेवन करायला हवं, करण्यायोग्य किंवा करायला हवं. का बरं? म्हणजे जे सुख येईल ते पण आपण सेवन करायला हवं. सेवन करणे म्हणजे उपभोग घेणे किंवा भोगणे या अर्थाने तो अर्थ आहे, की समोर आलेलं सुख सुद्धा स्वीकार करायचा, त्याचा सेवन करायचं. तसंच समोर आलेलं दुःख सुद्धा त्याचा स्वीकार करायचा. दुःखानिच, कारण का? तर दुःखानिच सुखानिच चक्रवत परिवर्तनते. कारण की दुःख आणि सुख ही परिवर्तनते म्हणजे काय असतात? फिरतात मला वाटतं. बदल परत बदलत येणार असतात. चक्राप्रमाणे फिरतात. बरोबर, फिरतात चक्राप्रमाणे. चक्रवत म्हणजे चक्राप्रमाणे. कुठलीही गोष्ट वत म्हणजे प्रमाण आहे. हा. हम्म. तसं वत, हम्म, तसं चक्रवत म्हणजे चक्रासारखी परिवर्तन. ते परिवर्तन. आता बघा, हा, वर्त म्हणजे बदल. वर्तते म्हणजे विहार करणे. पण परिवर्तन ते म्हणजे परी म्हणजे सभोवताली. परी हा शब्द नेहमी संस्कृतमध्ये सभोवताली, ज्याला आपण पर्यावरण, ठीक आहे. परिक्रमा. परिक्रमा म्हणजे काय? कशाच्या तरी भोवती आपण फिरतो, नाही का? नर्मदा परिक्रमा वगैरे. तर परिवर्तन ते म्हणजे गोल फिरतो. चक्रासारखं ते गोल गोल सभोवताली फिरतं, गोल फिरतं. त्यामुळे आता या सुभाषिताचा पूर्ण अर्थ काय होईल? समोर आलेलं सुख, आपल्याजवळ आलेलं सुख हे स्वीकार करण्यायोग्य आहे किंवा स्वीकारणे आहे. तसंच समोर आलेलं दुःख सुद्धा स्वीकार करणे आहे. कारण की दुःखानी, जे बहुवचन आहे आता, दुःख आणि सुख ही, दुःख पण आणि सुख पण, दुःख आणि सुख ही दोन्ही चक्रासारखी फिरत असतात. म्हणजे कधी सुख येतं, चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात, जसं आपण म्हणतो तसे चक्रासारखं रहाटगाडगं फिरत असते. या सुभाषिताचा अर्थ वर्तनचा हा वर्त वर्तनचा अर्थ काय? हा वर्तन ते म्हणजे वर्तते या धातूचे 2-3 अर्थ होतात. वर्तते म्हणजे असं झालं, हा, असं घडलं किंवा असं फिरलं असं नाही, ऍक्च्युअली असं झालं असा त्याचा अर्थ होतो. पण जेव्हा त्याला परी शब्द लागतो तेव्हा ते परी म्हणजे सभोवताली किंवा गोल असं. त्यामुळे ते गोल झालं म्हणजे काय? थोडक्यात चक्र झालं, असं चक्रासारखं ते होतं असं. त्याला आपण म्हणतो ना की पृथ्वी परिवर्तन करते सूर्याभोवती, चंद्र पृथ्वीभोवती परिवर्तन करतो, तसं. तर मिळालेले म्हणजे याच्यात अर्थ काय याचा, की मिळालेले सुख जसं आपण स्वीकारतो त्याचप्रमाणे मनुष्याने आलेलं दुःख सुद्धा स्वीकारायला हवं. कारण सुख आणि दुःख ही दोन्ही चक्राप्रमाणे फिरत असतात, भ्रमण करत असतात. त्यांचं रहाटगाडगं नेहमी फिरत असतं. हे जे सुभाषित आहे, हे जेव्हा आपला कधी वाईट काळ आला कोणाचा, तर त्याला धीर देण्यासाठी किंवा आपलंही धैर्य शाबूत ठेवण्यासाठी या सुभाषिताचं महत्व आहे. म्हणजे धीर सोडून चालायचं नाही किंवा आता काय होणार, हेही दिवस जातील, नाही का? असं चक्रप्रमाणे आता दुःख आहे ते सुख येईल आणि सुखामध्ये शेफारून पण जायचं नाही. कारण पुढे काय माहित, उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही, आज जरी चांगले दिवस असले तर, नाही का? तर अशा रीतीने हे 5वं सुभाषित आहे. समजलं? हो. ठीक आहे. तर आता हे जे 5 सुभाषित आपण कालपासून आज बघितली, याचं आपण थोडक्यात एक छोटी चाचणी घेऊया. चक्रवत खानी परिवर्तनते. सुखानिच सुखानिच हम्म, चक्रवत सुखानिच चक्रवत परिवर्तनते. परिवर्तन.
दुःखानि च सुखानि च चक्रवत् परिवर्तन्ते. परिवर्तन्ते. बरोबर. विद्या किं ददाति? विद्या विनयम विनयं ददाति. ददाति. विद्या विद्या विनयं ददातात. बरोबर. विनयात किं भवति? विनयात पात्रतां मनुष्यः भवति. विनयात पात्रतां पात्रतां भवति. विनयात पात्रता याती. भव म्हणजे याति. पात्रता होते, याती म्हणजे मिळते, असं मिळते येते, नाही. बरोबर. मिळते किंवा याती येते बरोबर. असं. हा. हम्म. पात्रत्वात किं प्राप्नोति मनुष्यः? पात्रत्वात् धनम धनं आपनोति मनुष्यः. प्राप्नोति मनुष्यः. पात्रत्वात धनम आपनोति मनुष्यः. कारण पात्रता आली की धनप्राप्तीच्या संधी मिळतात आणि धन प्राप्त होतं. सर्वत्र कहा पूज्यते? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान सर्वत्र पूज्यते. बरोबर. तर तुमच्या अजून काल केलेलं लक्षात आहे. छान. ठीक आहे. राजा कुत्र पूज्यते? राजा स्वदेशे पूज्यते. पूज्यते. राजा स्वदेशे पूज्यते. पूज्यते. हा. तर बघा, अशी छोटी छोटी वाक्य आपण तोंडात तुमच्याही बसायला लागली म्हणजे हळू बोलायची तुम्हाला सवय होते आता, नाही का? आणि सुभाषितं पण अगदी पाठ नाही तरी डोक्यात बसायला लागली आहेत तुमच्या, नाही का? असं. तर अशा रीतीने आपण बरं, एक 7वा. कहा परमो धर्मः? आचारः परमो धर्मः. आचारः परमो धर्मः. बरोबर. तर सगळी सुभाषितं आपण हे बघितली. याच्यावर काही शंका आहे का तुम्हाला? अजून काही विचारायचंय? हम्म? नाही समजलं. समजलं ना? चांगलं हा, ठीक आहे. हा, तर ठीक आहे. आता आपण सुभाषितांचाच पुढचा भाग बघूया. पद्यपाठ तृतीय हा सुभाषिताने. जशी आधीच्या याच्यात 5 सुभाषित होती, त्याच्यात सुद्धा तशीच 5-6 सुभाषितं आहेत. फरक काही नाही तसा. 2 पाठ करायची पण गरज नव्हती, त्यांनी पण केले त्यांनी. हे पहिलं सुभाषित कोण वाचेल? तर मी वाचते. वाचा वाचा. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्. हा, छान. अजून कोण वाचेल? मी वाचू. हा, बोला विद्यार्थी. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितां तु वसुधैव कुटुंबकम्. उदारचरिता नामतु, नामतु किंवा नामतु उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्. वसुधैव कुटुंबकम्. ठीक आहे. तर याचा बघूया याचा अर्थ. अयम, अयम म्हणजे काय? अयम म्हणजे हे. माझा. हा, अयम म्हणजे हे. निज हा म्हणजे काय? स्वतःच, माझं, जवळचं किंवा माझं. हा. वा म्हणजे किंवा, हे माझं किंवा परहा. परहा म्हणजे काय? दुसऱ्याचा. दुसऱ्याचं. हे माझं किंवा हा माझा, हा दुसरा. इति गणना, अशी गणना, असं काउंटिंग, अशी मोजमाप. लघुचेतसाम भवती. तर लघुचेतसाम म्हणजे काय अर्थ असेल? कोत्या मनात. बरोबर आहे, अर्थ लघु बरोबर. म्हणजे लहान. लघु म्हणजे लहान, चेतसा म्हणजे लहान. चेतना. हा, चेतना म्हणजे चेतना. चैतन्य किंवा विचार. तर आणि लघु चेतसा म्हणजे कोत्या मनाचा, कोते विचार असणाऱ्यांचा असतो. म्हणजे हे माझं,
हा माझा, हा दुसरा, अशी गणना किंवा असं असं मोजमाप हे लहान किंवा छोटा विचार असणाऱ्यांचा असतो. भवती हे अध्यारोत आहे, असतो. सर उदार हे संकुचित विचार हा शब्द होईल का? हा, संकुचित विचार हा होईल का? संकुचित पण होईल. आणि कंसामध्ये जे भवती लिहिलंय ना, तर बऱ्याचदा कवितांमध्ये, पद्यांमध्ये एखादं क्रियापद लिहिलेलंच नसतं, ते अंडरस्टूड असतं. तसं जसं जसं हा अं, जसं मी म्हणतो पुस्तकम पठामी, तर पुस्तकम पठामी मध्ये अहम हे अध्यारोत आहे, नाही का? कारण पठामी हे फक्त अहमलाच येऊ शकतो, नाही का? पुस्त 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 त्याला नाही उचलायला सांगितल्यात बघा. हा, हे म्यूट पाहून करा. आलेत हा, सगळं बऱ्याच जणांनी. व्यवस्थित. हा हा तर जसं पुस्तकम पठसी, पठसी म्हटल्यावर तोम हे अध्यारोत आहे, नाही का? तर तू हे वेगळं म्हणायची गरजच नाहीये. तसं तर इथं भवती काही किंवा शब्द हे गायलेले असतात, पण ते संदर्भाने समजून घ्यायचे असतात तसे. तर इथं भवती हा शब्द अध्यारोत आहे, समजून घ्यायचा आहे असं. तर हा, तर हे हा माझा किंवा हा दुसरा, हा अशी असं मोजमाप लहान विचार करणारे करतात किंवा असतात. अशी गणना करणारे लहान मनाचे असतात, लहान विचार करणारे असतात. उदार चरिता नाम तू. तू म्हणजे परंतु. जसं आपण मराठीत तू म्हणतो ना, ते परंतु. ऍक्च्युली परंतु हा शब्द परम अधिक तू असे दोन शब्द जोडून झालेला आहे. त्याचाच अर्थ तू. परंतु उदार चरितानाम. आता उदार चरितानाम म्हणजे काय असणार? मोठ्या मनाचा. बरोबर. तर ज्यांचं मन किंवा चारित्र्य किंवा मन मोठं असतं, विचार ज्यांचा मोठा असतो, परंतु मोठा विचार करणारे तर वसुधा. वसुधा म्हणजे काय? पृथ्वी पृथ्वी पृथ्वी. एव म्हणजे काय? एक नाही नाही, एव म्हणजे वसुधा एव असा म्हणतो. च हा एक हा पृथ्वीच, पृथ्वीच असं. पृथ्वी. वसुधा. हा, कुटुंबकम म्हणजे काय? कुटुंब. कुटुंब. तर मग आता याचं पूर्ण वाक्य म्हणजे अर्थ असा होईल की हे माझं, हे दुसऱ्याचं, किंवा हा माझा, हा दुसरा, हा दुसऱ्याचा, असं मोजमाप लहान विचार करणारे करतात. उदार विचार करणारे तर पृथ्वी हेच कुटुंब मानतात. त्यांना किंवा त्यांचं तर पृथ्वी हेच कुटुंब असतं. बरोबर. तर म्हणून आता हे पूर्ण सुभाषित आहे, पण बऱ्याचदा आपल्या मराठीत तुम्ही वसुधैव कुटुंबकम असं ब्रीदवाक्य ऐकलं असेल, नाही का? म्हणजे वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय? पृथ्वी हेच कुटुंब. जसं आपण म्हणतो की म्हणजे आपण असा विशाल विचार करायला पाहिजे, काय? वसुधैव कुटुंबकम. अप्पलपोटेपणा नको करायला असा. तर त्या वसुधैव कुटुंबकम हे फक्त आपण दोन शब्द वापरतो, पण त्याचं पूर्ण सुभाषित हे आहे. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. असं. समजला याचा अर्थ? हो सर. हा. तर हा माझा, हा दुसऱ्याचा आहे, हा विचार हलक्या मनाच्या लोकांचा विचार आहे. परंतु उदार चरित्राचे किंवा विचारांचे लोक सर्व पृथ्वी म्हणजे एक कुटुंबच आहेत. पाहिजे इथे एकच किंवा एक कुटुंबच आहे असे भवती म्हणजे मानतात किंवा असते असं. समजलं? ठीक आहे. हा. आता हे कोण वाचेल पुढचं सुभाषित? मी वाचू का? हा, वाचा. सुंदरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शोभते न विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम्. हा, छान. अजून कोणाला वाचायचंय? मी वाचते. मी वाचू सर. हा.
वाचा वाचा, दोघींनी वाचा, एकेकाने. हा वाचा. सुन्दरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शोभते न विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम्. हा, दोघींनी पण सुन्दरोऽपि जिथे रस. सुशीलोऽपि हा कुलीनोऽपि महाधनः शोभते न विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम्. हा, पण आता इथे एक लक्षात ठेवा, सुशील मधला शी आणि कुलीन मधला ली हे दीर्घ म्हणायचे. हा, परत म्हणा तुम्ही. सुन्दरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शीलोपी शोभते न विना सुन्दरोपी विद्या सुशीलोपी एक एक मिनिट. हा, सगळ्यांचे म्यूट नाही आहे ते. हे बघा, सुशीलोपी सुशीलोपी कुलीनोपी असं म्हणा. हं? सुशीलोपी कुलीनोपी असं म्हणायला. हं? कारण ते दीर्घ आहे म्हणून. हा, परत एकदा म्हणा. सुन्दरोऽपि हा, सुशीलोऽपि बरोबर कुलीनोऽपि महाधनः बरोबर. शोभते न विद्या शोभते सर्वस्व न विना भूषणम्. विद्या. हा, नाही, ठीक आहे. शोभते न विना विद्याम. विद्या हा सर्वस्व भूषणम्. हा, छान. तर नेहमी आपण उच्चार करताना ह्रस्व दीर्घ, अनुस्वार, विसर्ग या सगळ्यांच्या उच्चाराकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. हा, कारण आता आपण संस्कृत शिकतोय. देवभाषा, गिरवाणवाणी, त्यामुळे ती त्या पद्धतीनेच म्हटली पाहिजे. त्याच्यात कसंही म्हटलं असं नाही. आपण आता म्हणजे गमतीने म्हटलोय मी असं, म्हणजे सगळेजण आहोतच आपण सुसंस्कृत, पण म्हणजे खऱ्या अर्थाने आपण सुसंस्कृत होतोय. त्यामुळे संस्कृत ही उच्चार परफेक्टच यायला पाहिजे. हा, ठीक आहे, याचा अर्थ बघूया आपण. सुंदर हा अपि सुशील चालेल. अपि. हा हा, सुंदर अपि सुशील अपि म्हणजे काय? कोण सांगेल? सुंदर अपि सुशील अपि आणि कुलीन अपि. सुंदर याचा सुद्धा आहात, हा सुशील सुद्धा आहात हा आणि महाधन आणि कुलीन सुद्धा. कुलीन श्रीमंत म्हणजे कुलीन नाही, हा, चार कुलीन म्हणजे कुलीन म्हणजे चांगल्या कुलातला सुद्धा. चार आणि हा, आणि महाधन महाधन आणि महाधनी सुद्धा. हा, म्हणजे विद्यां विना न शोभते. म्हणजे कोणी खूप सुंदर असेल दिसायला, कोणी सुशील चांगलं चारित्र्य असेल, चांगला कुलीन असेल, चांगल्या मोठ्या घराण्यातला असेल आणि पैसेवाला पण असेल, महाधना सुद्धा, पण विद्या विना न शोभते. तो जर अडाणी असेल अडाणी हा शब्द कसा निर्माण झालाय? अज्ञानी. ज्ञ हा शब्द अडाणी लोकांना नीट उच्चारता येणार नाही, म्हणून तो अडाणी असा झाला. हं, तर म्हणजे विद्या, जर त्याच्यापाशी विद्या नसेल तर तो शोभून दिसेल का? नाही. लोक हसतील त्याची, त्याच्या मागे तरी त्याचं थट्टाच करतील, हेटाळणीच करतील, नाही का? किती म्हणजे असं. त्यामुळे मग या सुभाषितात मग पुढे म्हटलेलं आहे की शोभते न विना विद्या विद्वान सर्वस्य भूषणम. म्हणजे हे सगळे विद्येविना शोभत नाहीत. त्यामुळे सगळ्यांचं भूषण काय आहे? तर विद्या, ज्ञान, नाही का? जो माणूस ज्ञानी आहे, विद्वान आहे, तो गरीब असो, वाईट चारित्र्याचा जरी असला तरी, सुंदर नसेल, अगदी कुरूप असेल, बेडब असेल, अगदी फाटका भिकारी असेल, त्याला काही घराणं नसेल तरी, जो विद्यावान आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे, तो म्हणजे त्याला जे महत्व असतं ते हे सगळे गुण असून जर विद्या नसेल तर काही उपयोग नाही. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे विद्या हेच सगळ्यांचं भूषण किंवा मोठा अलंकार, दागिना आहे. दागिना. विद्या हे सगळ्यांचं सर्वस्व भूषणम आहे, असं आहे. त्यामुळे मनुष्याला खरी शोभा हे विद्येनेच प्राप्त होते, सौंदर्याने किंवा धनाने नाही. तर आता हे तुम्हाला म्हणजे
सध्या आपण परीक्षेच्या दृष्टीने विचार नाही करतो, पण आता परीक्षा आपली जवळ आलेली आहे म्हणून सांगतो की अं, हे जे आहे तर याचं तुम्हाला असं विचारण्यात येईल की या सुभाषितांचा अर्थ सांगा. तर तुम्ही आधी अन्वय लिहायची आवश्यकता नाहीये. ते नुसतं समजून घेण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही काय लिहायचंय तर अर्थ लिहायचा आहे, भावार्थ लिहायचा आहे आणि उदाहरण लिहायचंय एखादं तुम्हाला जर सुचलं तर. जसं म्हणजे कारण म्हणजे जेणेकरून तुम्हाला किती समजलं ते सुभाषित हे परीक्षकाच्या लक्षात येईल आणि तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. जरी फक्त अर्थ लिहा असं सांगितलं असलं तरी ते 5-5 मार्कांचे प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला अर्थ, भावार्थ आणि एखादं उदाहरण जर सुचलं तर. त्यामुळे प्रत्येक सुभाषिताचं, कारण वेळ तुम्हाला भरपूर असणार आहे परीक्षेला, त्यामुळे हे सुभाषित आणि सूक्ती या शेवटी घ्या आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला विचार करायला किंवा आधी घेतल्या तर उदाहरण लिहायला थोडी जागा ठेवा ना, म्हणजे मग ते उदाहरण तुम्हाला नंतर ऍड करता येईल उत्तरपत्रिकेमध्ये. हा, अन्वय लिहायची गरज नाही, त्यामुळे अन्वय हा समजण्यासाठी आहे. हा, आपल्याला सध्या ते त्या आपल्या आपल्या भाषेमध्ये समजण्यासाठी. समजलं आता परीक्षेमध्ये. या हा, सुभाषिताचं उदाहरण काय असू शकेल? I mean, हा, सुंदर सुशील सुधीर धनवान असून सुद्धा विद्या सर्वश्रेष्ठ. चाणक्य हा. येईल का? चाणक्य येऊ शकतं की जो म्हणजे त्याला एवढा म्हणजे शोभून म्हणजे त्याला काही हे नव्हतं म्हणजे किंवा त्याची त्या चाणक्याचं येईलच असं नाही, पण तुम्ही असं म्हणू शकता ना, ऑफिसमध्ये व्यवहारात आपण बघतो की शेवटी ज्या मान कोणाला मिळतो. रावण होऊ शकतो, रावण. रावण ब्राह्मण होता, श्रीमंत होता, सगळं होतं, विद्या पण होतीच त्याच्याकडे. पण नाही, त्याच्याकडे इथं विनय तुम्हाला नव्हता ना. नाही विद्वानही नाही नाही होता. नाही 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 ऐका तुम्ही. कसं आता प्रत्येक सुभाषिताचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा असतो. आता इथं महत्व विनयाचं नाहीये, इथं महत्व आहे विद्येचं. विद्येच आहे. हा, त्यामुळे असं तुम्हाला उदाहरण बघावं लागेल की कोणीतरी धनवान व्यक्ती आहे पण त्याच्या मागे सगळी त्याची थेटाळणी करतात कारण त्याला विद्या नाही. कोणी खूप सुंदर दिसतो पण त्याची विद्याशिवाय त्याला तेवढं महत्व दिलं जात नाही. पण याच्या उलट जर अगदी कुरूप, आता म्हणजे म्हणायला हरकत नाही, पण आता डॉक्टर कलाम दिसायला आणि कसं म्हणजे एवढं काही खास नाही, नाही का? किंवा इव्हन साधारण होते. लता मंगेशकर उदाहरणार्थ, ती दिसायला रंग वगैरे म्हणजे वर्ण वगैरे, पण तिला महत्व म्हणजे आता संगीत ही तिची विद्याच आहे ना, तर तिला शोभून म्हणजे संगीताने सगळे गुण तिचे झाकून गेले, नाही का? मग ती उंची किती असेल, तिला काही येतं का, म्हणजे किती सुंदर आहे, सुशील आहे का वगैरे, कुठल्या कुलातनं आली वगैरे, हे सगळं मग इमटेरियल होतं, नाही का? अशी तुम्ही उदाहरणं देऊ शकता, नाही का, इतिहासातली, नाही का? ठीक आहे. हा, असं. आणि विचार म्हणजे हे सुभाषितांचा तुम्ही आता अभ्यास करताना विचार करून ठेवा, कारण एकदम परीक्षेत सुचणार नाही उदाहरण याचं काय ते. हं? ठीक आहे, पुढचं कोण वाचेल? वाचा पटापट. मी वाचू का सर? हा, चिंतनीया हि विपदाना चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपरखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. तर आता एक लक्षात ठेवा, आपल्या संस्कृत मधले ना 80% श्लोक हे अनुष्टुप छंदात. हा, तर अनुष्टुप छंदात काय असतं, 8-8 अक्षरांचा एक चरण असतो. चरण म्हणजे ग्रुप. तर आता इथं म्हणजे त्या चरणानंतर थोडा पॉज घ्यायचा असतो. जसं चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. तर इथं चिंतनीया ही विपदा, जरी मध्ये गॅप नसेल तरी किंचितसा पॉज घ्यायचा, भले तोडलं नाही तरी चालेल,
पण चिंतनीया ही विपदा मादावेव प्रतिक्रिया असं म्हटलं ना तर ते योग्य छंदामध्ये चालीमध्ये वाटतं, नाही का? म्हणा बघू, परत वाचू कसं? वाचा. चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपरखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. हा, आता तुम्ही न कूप र खननम का म्हणताय? कूप खननम असा शब्द आहे, र नाहीये. हा आणि सॉरी सॉरी आणि एक दुसरं कूपखनन प्रदीप्त नाही म्हणायचं, प्रदीप्ते. प्रदीप्ते प्रदीप नाही, प्रदीप्ते, दीप्ते असं. आधी दीर्घ आहे दीर्घ आहे बरोबर. हा, न हे नेहमी न हा कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. चुकलं, न परत म्हणा. कूपखननं युक्तं न हम्म, कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना बरोबर, गृहे. बरोबर. हम्म. उच्चार हा दीर्घाचा उच्चार दीर्घच झाला पाहिजे. हा? दुसरं कोणी म्हणेल? मी म्हणू का? म्हणा. चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. छान. लक्षात आलं ना? मी मुद्दाम तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की मी असं का टोकतोय तुम्हाला, पण आता नाही जर नाही, तुमचं चूक चांगलं दुरुस्त समजतं. नाही केली तर तुम्हाला कळणार नाही की आपली चूक कुठे होते ते. हं? आणि असं आहे की एकाला सांगितलं की ते सगळ्यांना समजतंच, म्हणजे चूक सगळ्यांच्या लक्षात येत असेल, म्हणून मी मुद्दाम जाहीरपणे सांगतोय. हं? असं ठीक आहे. तर विपदाम प्रतिक्रिया आदौ एव चिंतनीया. तर विपदा म्हणजे काय? संकट. संकट. प्रतिक्रिया म्हणजे काय? त्याचा विरोध वगैरे असं म्हणजे करणं पण. त्याला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स, नाही का? हा. म्हणजे संकटांना जो रिस्पॉन्स किंवा जो प्रतिसाद द्यायचा आहे आपल्याला, त्याच्यावर जी म्हणजे उपचार करायचा आहे, तर आदौ एव चिंतनीया याचा अर्थ काय होईल? हे बाकीचे बरेच बोलत नाही सगळेजण. चिंतन म्हणजे विचार. हा हा आधी आदव आधी हा आधीच हा, म्हणजे मग या अगोदर वाक्याचा अगोदर अगोदरच आधीच विचार करून ठेवायचा. हा, म्हणजे की नाही संकटांना काय प्रतिक्रिया द्यायची किंवा संकट आल्यावर काय करायचं हे आधीच चिंतन करणे आहे. हम्म, हं. आधीच चिंतन करायला हवे. कारण का? वह्नीना गृहे प्रदीप्ते. वह्नी म्हणजे घराला काय? आग लागली. वह्नीना अग्नी म्हणजे आग काय? आग अग्नी 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 आगी आग आग आगीने, हा. अग्नीने, हा, गृहे घरात, प्रदीप्ते म्हणजे प्रदीप्ते म्हणजे काय? पेट प्रज्वलित. घेतो. भडकल्या पेटवून घेणे. भडकल्यावर, आगीने घर हं. भडकल्यावर उपखननम न युक्तम. उपखननम म्हणजे हं. काय? विहीर विहीर खणणे. उप हा, म्हणजे विहीर विहीर. विहीर विहीर खणणे खणायला खणायला घेणं. हा. योग्य नाही. योग्य नाही. युक्तम न युक्त म्हणजे योग्य नाही. त्याचा पूर्ण याचा हम्म. कोण सांगेल अर्थ? घराला आग लागल्यानंतर विहीर खणायला घेणे योग्य नाही. हम्म. नाही. म्हणजे हा. आणि आपल्याला आधीचही सांगा. आधीच काय संकट संकट येतील येण्याआधी. याचा विचार हा. आधीच विचार. करायला हवा. कारण हम्म. जसं त्याचं एक्झाम्पल म्हणजे घराला आग लागल्यावर विहीर खोदण्यात अर्थ नाही, अर्थ नाही, तेव्हा ते वेळ नाही नाही मिळत. किंवा वेळ नाही. जसं आता तुम्ही आता हल्लीच्या ह्याच्यातलं उदाहरण देऊ शकता की जसं आता तहान हे ते लागल्यावर हा हा विहीर खोदणे योग्य नाही. हो, योग्य नाही. किंवा जसं आता जसं एक सध्या होतंय की बुवा तेलाचं संकट आलं, बरोबर? तर हं. भारताकडे बऱ्यापैकी तेलाचा आणि गॅसचा साठा आहे. हा, अगदी म्हणजे प्रचंड नसला तरी, पण काही काही देश आहे, पाकिस्तान वगैरे, की त्यांच्याकडे अगदी हँड टू माउथ होतं, म्हणजे रिझर्व्ह साठाच नव्हता. हा, मग त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड संकट आलंय. कारण का? त्यांनी अशा संकटांना जर समजा काही झालं, युद्ध म्हणजे आयात थांबली तर काय करायचं याचा विचारच केला नाही, बरोबर? म्हणजे त्यामुळे त्यांना एकदम तिथे भीषण टंचाई झाली. जसं
दुष्काळामध्ये जर सरकार नेहमी काय करतं, गोदाम वगैरे, पूर्वी असं होतं 1968-66 सालांपर्यंत, 68 की आपल्याकडे गोदामच नव्हती देशामध्ये. त्यामुळे दुष्काळ आला की लोकांना खायला काहीच नसायचं. कारण का, साठवण्याची व्यवस्थाच नव्हती. तर त्यामुळे मग नंतर मग सरकारने मग 68च्या दुष्काळानंतर मग गोदामं भरून मोठी मोठी बांधायला घेतली. आता एवढी गोदामं आहेत की ठेवायला जागा नाही अशी. म्हणजे भरपूर आपला साठा आहे, 2-2 वर्षाचा अन्न साठा आहे. करोनामध्ये वगैरे सगळ्यांना ते दिलं नाही का अन्न, तसं. तर असं म्हणजे उदाहरण मला सुचलं म्हणून मी सांगितलं. असं तुम्ही अजून पण देऊ शकता, नाही का. जसं आपण पुन्हा कुठे कुठे पाणी नसतं तर आपण मग साठवण्याच्या पिंपात पाणी साठवून ठेवतो, नाही का. हा बोला. हा, कोणी सुचवणार होतं अजून काही, बोला. ठीक आहे, तर कळला अर्थ तुम्हाला याचा? हो सर. हो हो. हा, तर असं उदाहरण द्यायचं, अर्थ, भावार्थ. संकट तर नेहमी येतात, पण त्यातून आपण कसा बचावून जाऊ याबद्दल वेळीच म्हणण्यापेक्षा आधीच विचार करून ठेवायला हवा असं. ठीक आहे. पण असा पण श्लोक आहे ना, चिंता करू नये म्हणून. म्हणजे मग असा विचार करायचा सगळ्या संकटाचा, तर चिंता पण आहे ना. ते कसं आहे चिंता न माहितीये काय, करता ऐका ऐका ऐका, नाही बरोबर आहे तुमचं. See, आता कधी कधी जसं आपण म्हणतो की पूर्वतयारी, म्हणजे आता जसं परीक्षा आहे, बरोबर, तर आपण मुलांना काय सांगतो, आधीपासून नियमित अभ्यास करत जा. मग परीक्षेच्या वेळेस हम्म. रात्र जागून काही फायदा नाही. पण त्याला आपण जर असं म्हटलं की अरे चिंता करू नको, तर तो कुठला उपदेश कुठे वापरायचा, नाही का, कुठल्या परिस्थितीनुसार, नाही का. जसं चिंता करू नको म्हणजे व्यर्थ चिंता करू नको, जे होणार आहे ते होणार आहे, ते पण आहे. पण तयारी करणं हे काही चुकीचं, पूर्वतयारी तर करायलाच हवी ना. हा, पूर्वतयारी करून मग चिंता करत बसणं चुकीचं आहे, नाही का. पूर्वतयारी बरोबर. करून मग, हा, असं. बरोबर आहे तुमचं. पण ते म्हणजे त्या परिस्थिती सापेक्ष तो उदाहरण आणि पूर्णपणे, नाही तर मग ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ठेवत असं, नाही का. असं. म्हणूनच ते उदाहरण देणं महत्वाचं अशा बाबतीत. परीक्षेचं झालं किंवा मी आता ते तेलाचं दिलं तसं, नाही का. ठीक आहे. हा, हे वाचा पुढचं सुभाषित. सर कोण सर मी एक वाचणार? विचारू का? हा हॅलो. हा, बोला ना. उदाहरण देताना ते किती मोठं द्यावं, म्हणजे साधारणतः, म्हणजे आपण किती पण एक इलॅबोरेट करू शकतो ना. करू शकतात. हो, आपल्या मला साधारण कुठले उदाहरण, एक 3-4 वाक्य तरी, 3 वाक्य तरी लागतात, नाही का, उदाहरण देताना. हो हो हो. 3-4 वाक्य लिहायची आणि वेळ भरपूर असणार आहे तुम्हाला, त्यामुळे काळजी करू नका. हं? आणि सर एक विचारायचं होतं, जेव्हा आपण परीक्षा ऑन करू ना, सो मे हा. बी काही कारणामुळे जर ती 1-2 तासामध्ये जर नाही झाली, तर ती नंतर समजा थोडंसं लिहून नंतर परत ओपन होते का? म्हणजे मी आज एकदा ओपन केली तर परत ओपन होते का ती लिंक? हो, म्हणजे होईल. नाही नाही, आणि तसं काही प्रश्न नाही. पण तुम्हाला 2 तास काय, मला खात्री आहे तुमचा पेपर साधारण 45 मिनिटात ते 1 तासात होईल. जर अच्छा. ओके, त्यामुळे एवढा वेळ लागणारच नाही तुम्हाला. हा. आणि ओके, तसं थँक्यू तुम्ही सर. हे जे ऑप्शनल आहे ना, काय ते, ते तुम्ही असं आहे ना की 10 पैकी इतके लिहा वगैरे, तर मग तो आपल्याला जे आपण उत्तर देणार आहोत ते पण लिहिणं अपेक्षित आहे ना, म्हणजे थोडा प्रश्न आणि मग उत्तर असं लिहायचं आहे ना. तुमच्यावरती आहे. प्रश्न लिहून उत्तर लिहिलं तरी चालेल, प्रश्न न लिहिता डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. आम्हाला प्रश्न काय आहे तो माहितीच आहे, तेव्हा तसा काही प्रश्न नाही, पुन्हा लिहायची आवश्यकता नाही. पण कसंही म्हणजे तसं तुमच्या मनावरती येते. परीक्षेविषयी ना थोडंसं नंतर सांगतो मी तसं. पण आपण हे आधी पूर्ण करूया आणि मग परीक्षेविषयी बोलूया. ठीक आहे. हा हा, हे सुभाषित वाचा कोणी. हा, वाचा. गौरवं लभ्यते दानान् न तु वित्तस्य संचयात् स्थितिरुच्यये पयोधीनामदस्थितिः. छान. अजून कोण वाचेल, ज्यांनी आतापर्यंत वाचले नाही असं वाचा कोणी. सीमाताई, तुम्ही म्हणताय. हो. गौरवं लभ्यते दानान् न तु वित्तस्य संचयात्
स्थितिरुच्चै पयोदानं पयोधीना मधस्थितिः हा तर बरोबर आहे.